नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. योजना कॉर्नर या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, एक विनंती आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा. बेस्ट असेल, अवेलेबल आहे. तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे आणि एकंदरीत कधी मिळणार या संदर्भात कृषी मंत्री यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे. याच्या संदर्भात सविस्तर माहिती सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे आणि आपण अधिकृत वेबसाईटवर आलेलो आहोत. तर एकंदरीत मित्रांनो, अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे, कारण की आता हप्ता जो आहे तो येणार आहे. त्या अनुषंगाने काही कामे करायची आहेत, त्या संदर्भात सुद्धा माहिती घेणार आहोत. फक्त एक विनंती आहे, आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईब बटन दाबायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करायचं आहे. तर मित्रांनो, एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता जो अखेर थेट डीबीटी मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट आधार संलग्न बँकेमध्ये जाणार आहे. या संदर्भात सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता, हा 19वा हप्ता जो आहे तो थेट डीबीटी मार्फत आधार संलग्न बँकेमध्ये याचे पैसे आहेत, जे हप्ता आहे ते थेट जमा होणार आहे. या संदर्भात सविस्तर बातमी जाणून घेणार आहोत. तर एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकरी बांधवांना 18 हप्ते देण्यात आले. 19वा हप्ता जो थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता जर तुम्हाला पाहायचा असेल तर मित्रांनो, तुम्हाला काही कामे करावी लागणार आहेत. महत्त्वपूर्ण कामे आहेत, करावीच लागणार आहे. त्याची सविस्तर बातमी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते देण्यात आले. 19वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. एकंदरीत सविस्तर बातमी. तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता जर आपल्याला पाहायचा असेल तर तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचं आहे. तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आणायचा असेल तर हे जे नो युअर स्टेटस पर्याय दिसत आहे, याच्यावर क्लिक करून तुम्ही स्टेटस पाहू शकता. स्टेटस पाहिल्याच्या नंतर 3 प्रॉब्लेम असतात. एक असतो ई-केवायसी आणि दुसरा असतो लँड सेडिंग स्टेटसचा प्रॉब्लेम, तिसरा असतो जे जमिनीचा प्रॉब्लेम आणि दुसरा असतो तिसरा काय असतो प्रॉब्लेम, तो असतो आधार संलग्न बँक. आधार कार्डला बँक लिंक नसतं. हे तिन्ही प्रॉब्लेम जर यस असतील तर 19वा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता जो आहे तो थेट जमा होणार आहे आणि अद्यापही वाढून येणार की काय हप्ता या संदर्भात माहिती नाही. तर एकंदरीत मित्रांनो, लवकरात लवकर ती पण माहिती येईल की अर्थसंकल्प आता जाहीर होणार आहे. काही थोडे दिवस राहिलेले आहेत आणि या अर्थसंकल्पामध्ये थेट शेतकरी बांधवांना हप्ते वाढवून येणार की काय, हप्त्यामध्ये वाढ होणार काय, याच्या संदर्भात सविस्तर बातमी आता जी माहिती आहे ती येणार आहे. आणि अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी काय काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे. कारण की महत्त्वपूर्ण म्हणजे पीएम किसान योजनेमध्ये हप्त्यामध्ये वाढ होणार की काय या संदर्भात अनेक शेतकरी बांधवांचे जे निर्णय आहे ते होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून मी सांगितल्याप्रमाणे ई-केवायसी प्रक्रिया, आता ई-केवायसी प्रक्रिया 2 प्रकारे करता येते. एक म्हणजे OTP बेस्ड ई-केवायसी आणि दुसरी म्हणजे बायोमेट्रिक आधारित ई-केवायसी. अशा दोन्ही तिन्ही जे ई-केवायसी आहेत ते पूर्ण करणं गरजेचं आहे, जेणेकरून हप्ता तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट केला जाऊ शकतो. एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 18वा हप्ता जो आहे तो 5 ऑक्टोबर रोजी देण्यात आलेला होता. आता थेट 19वा हप्ता पण येणार आहे, अशी कृषी मंत्र्याची जी माहिती आहे त्या माहितीनुसार. आणि माध्यमाशी बोलत असताना त्यांनी म्हटलेलं आहे की जे कृषी मंत्री आहे त्यांनी मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की अखेर हप्ता जो आहे तो कार्यक्रमामध्ये वितरित केला जाणार आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे हप्ता आहे ते हप्ता मिळणार आहे. भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते त्या कार्यक्रमामधून वितरित केला जाणार आहे, असं कृषी मंत्र्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे की जो हप्ता आहे तो 19वा हप्ता येणार आहे आणि भारताचे पंतप्रधान यांच्या हस्ते त्या कार्यक्रमामधून वितरित करण्यात येणार आहे. एकंदरीत ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी राहणार आहे. मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. आणि एकंदरीत ही अखेर पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे. ही एक आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे. तर मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.